जय शिवराय मित्रांनो, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। चला आज आपण निघतोय एका महादेव मंदिरात महादेवांचं दर्शन घ्यायला। तर चला निघूया। आपलं हेल्मेट निघालोय आता। जय श्रीराम। ये आहे आपली बाईक आणि आज आम्ही दोघं जण चाललोय दर्शनाला महादेवाचं। निघालोय आता, आमची तयारी चालू आहे आता जायची। हे बघा स्कार्फ वगैरे बांधते माझी बायको आणि आम्ही निघणार आहे आता। तर आज मॅक्झिमम माझ्या माहितीनुसार जवळजवळ एक साईड 45 किलोमीटरच्या आसपास आहे। म्हणजे टोटली 90 किलोमीटर 100 किलोमीटर आम्ही रिटर्न होणार आहोत बाईकवरती। ठीक आहे, तर हे बघा बसताय आता आणि चलो निकलते अभी। हीच ती मौसम नदी। मी मगाशी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बोललो होतो की मौसम नदी वजरखेड्याहून गेलेली, तशी जी या गावातून पण गेलेली आजखेड्या जायखेड्या मार्गे। चला तर मग आता एंट्री गेट आलेला आहे, आपण एंट्री करूया आणि महादेवांचं दर्शन घेऊया। चला तर पटकन। हे बघा हा असा रस्ता आहे। आता आपण निघालोय, अवघ्या काही सेकंदाच्या अंतरावरती आहे। आणि मी जसं तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये दाखवलं होतं मंदिराचा कळस दिसत होता, पण तो तुम्हाला दिसला का नाही दिसला आय डोंट नो, मला माहीत नाही। पण बाकी हे बघा आता इकडं मंदिरचा एरिया आलेला आहे। हे बघा हा हे मंदिर आहे ते महादेवांचं आणि आपण आता जवळजवळ पोचलोय। फायनली मित्रांनो पोचलोय आम्ही। बघू शकता तुम्ही, असं आहे मंदिर। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे यायला मालेगावपासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तसंच सटाण्यापासून 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे। तर तुम्ही तिथं येऊ शकता, दर्शन घेऊ शकता आणि वातावरण इतकं सुंदर आहे की अप्रतिम वातावरण आहे। तसंच महाशिवरात्रीला 7 दिवसाचा सप्ताह देखील इथं केला जातो। श्रावणमध्ये सुद्धा 4-5 सोमवार जे येतात त्या सोमवारी सुद्धा खूप गर्दी असते इथं दर्शनासाठी, कारण की नेचर एवढं भारी आहे तर तुम्ही विचारता सोय नाही। तर चला दर्शनाला चाललोय आम्ही आता दर्शनाला। ठीक आहे, तर इकडनं उतरायचं आहे। असं होम हवन चालू आहे वाटतं। हे आहे मंदिर। जय बाबाजी, श्री क्षेत्र भीमाशंकर जी की जय। श्री शिवाय नमस्तुभ्यम। बस चल। श्री शिवाय
नमस्तुभ्यं। जय महाराज की जय। चल श्री गणेशजी महाराज आणि श्री विष्णू भगवान हे इथं दोघं पण आहेत फ्रंटलाच मंदिरात घुसण्याच्या वेळेस, एंट्रीच्या वेळेस इकडे प्रवेश म्हणून आहे, आपल्याला खाली जायचंय। हर हर महादेव। शिव शंभू शंकर। श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 ओम नमः शिवाय। 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 ओम बस श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 पाण्याचं इकडनं पाणी येतंय, या साईडने पाणी येतंय, आवाज येतोय पाण्याचा। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हो ना। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हा मंदिराचा मागचा एरिया आहे, ठीक आहे। हे बघू शकता, इथं पाणी वाहतंय बघा, तुम्ही इथं बघू शकता। हे बघा
हे पाणी वाहतं इथं, ठीक आहे. आणि हे पाणी इथं धरण आहे, हे बघा हे धरण आहे, या धरणातून पाणी पडतं आहे. तर मी बाकीची माहिती तुम्हाला तसं मी सांगणारच आहे, तर त्याआधी मी तुम्हाला आजूबाजूचा एरिया वगैरे दाखवून देतो. हे बघा इकडनं समोरून पण पाणी येतं आहे, इथून समोरून पण पाणी येतं आहे, दिसतं आहे माझ्या बोटाच्या समोर. ओके, तर परत हे बघा इथं शिवतांडव स्तोत्रम लिहिलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओला पुश करून तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. हा बघा हे धरण आहे, हे दिसतंय तुम्हाला, छोटे छोटे झरणे वगैरे. दिसतंय इथं, हे बघा वातावरण दिसतंय तुम्हाला. हे बघा इथं पाणी वाहत आहे थोडं, ठीक आहे. इथून पाणी येतं आहे आणि मग ते पाणी त्या नदीला जातं आहे. तर मी तसं या नदीचं नाव पण तुम्हाला सांगेल मी पुढे, पण अगोदर मी तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवून देतो आहे. बघू शकता तुम्ही, असं मंदिर आहे, ठीक आहे. हे बघा श्री विष्णू भगवान, त्याच्यानंतर श्री विघ्नहर्ता गणेशजी, गणपती बाप्पा. हे कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर फ्रंटला असतातच गणपती बाप्पा. तर हे असं लोकेशन आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, श्री परशुराम शिवराम पाटील यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात जमीन दान दिलेली आहे, ठीक आहे. तर त्यांचं नाव, ज्यांनी जमीन दिलेली आहे त्यांचं नाव होतं परशुराम शिवराम पाटील, ठीक आहे. इकडे श्रीकृष्णाजी माऊलींचा फोटो लावलेला आहे. आणि हे पूर्ण मंदिर आहे, पूर्ण मंदिराचा आवार आहे हा. इकडे पण वैकुंठवासी हबप हरिभक्त पारायण माणिक अण्णा महाराज महानिर्वाण भीमाशंकर 16/5/2021. आणि इकडे जी महादेवांची पिंड आहे श्री क्षेत्र भीमाशंकर शिरपूर वडे, ते पिंडाचा फोटो आहे आणि मंदिराचा बाहेरचा फोटो काढलेला आहे. तो खूप छान फोटो काढलेला आहे, इथं मस्त वाटतं एकदम. हे असं मंदिरचा आवार आहे, खूप मस्त मंदिर बनवलेलं आहे त्यांनी. तर पाणी कुठून निघतंय मी तुम्हाला दाखवतोय आता. तर तुम्ही बघू शकता, हे बघा इकडनं पाणी येत आहे, पाहिलं. आणि हे जे उंच दिसतंय ना, हे उंच सगळं धरण आहे, धरणातून पाणी येत आहे थोडं. हे मंदिर 1901 साली माहिती पडलं होतं लोकांना. 1995 मध्ये मंदिरचा जीर्णोद्धार करण्यात आला. गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या प्रयत्नातून ते मंदिराचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. तसंच गावकऱ्यांनी खूप साथ दिलेली आहे. आणि श्री भीमाशंकर मंदिर हे त्रिवेणी संगमवरती आहे. तर याला लागून शिरपूर वडे खुर्द आणि टिंगरी अशा 3 गावांचा संगम आहे. आणि या मंदिराला लागून जी नदी जाते त्या नदीचं नाव आहे शिवरी आणि भिवरी. मी मागे तुम्हाला दाखवलं की हेच ते धरण आहे. याच धरणामध्ये त्या 3 नद्या एकत्र होता आणि तो त्रिवेणी संगम तयार होतो. मग तिथून पुढे हे शिवरी भिवरी नदी जाते. तसंच अजून काही माहिती राहून गेली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. चला मग आता झालंय दर्शन आमचं, आता आम्ही निघतोय. हे आहे आपलं हेल्मेट. आणि
चहा प्यायची. हे बघू शकता, जाम झालो आम्ही प्रवास करून. चहा प्यायची आता. पोचलोय मंडळी आता घरी. हे बघा, जय हिंद, जय महाराष्ट्र.